नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी आणि नाव देण्याच्या मागणीचा लढा आता थेट दिल्लीत पोहोचणार आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार असून माजी आमदार बाळाराम पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सारीच मंडळी सहभागी होणार आहोत। 1000 जणांची परवानगी जंतर मंतरवर त्या मंडळींना मिळालेली आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या थेट दिल्लीत जाऊन केंद्र शासनाच्या कानी पडतील या दृष्टीनं हे आंदोलन आम्ही साकारतोय। नागपुरातील वरायटी चौकात आंदोलन करण्यात आले। राहुल गांधींच्या विरोधात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंदू धर्माचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप आहे। बीडमध्ये वन अधिकाऱ्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 45 लाखांची लाच घेताना या वन अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं होतं। वन अधिकाऱ्याच्या घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले। बीडमध्ये वन अधिकाऱ्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 45 लाखांची लाच घेताना या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं होतं आणि वन अधिकाऱ्याच्या घरातून काही रोकड आणि सोन्याचे दागिने देखील जप्त केल्याची माहिती आहे। या प्रकरणात आता या वन अधिकाऱ्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।